संभाजी राजे वगैरे ही सगळी महान घराण्याचे लोक आहेत. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आमची झोप गेली. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. आता काय आपलं होणार. तर पवार साहेबांनी ते ज्येष्ठ आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे, बाकी कोणाला नाही. पवार साहेब काल सांगली दौऱ्यावर होते. तिसऱ्या वेळी व्यवस्थित बोलताना त्यांनी टिंगल केली की बाबा आम्हाला भीती आहे किंवा दाफराट निर्माण झाली. त्यांचा रोग सगळा तुमच्याकडे होता असं पवार साहेब बोलले. माझं नाव घेतलं. हा, म्हणजे हे चांगलं आहे, माझं नाव घेतलं. आता पवार साहेबांनी ते ज्येष्ठ आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे, बाकी कोणाला नाही. माझ्या जर कोणी दुसऱ्याने केली तर मी ते खपून घेणार नाही. पण पवार साहेबांनी पूर्वीच माझ्यावर केली म्हणून माझ्यासाठी काय ते नवीन नाही. पण मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवते. महात्मा गांधी काय म्हणतात, पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील. पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकाल. आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे, त्या महात्मा गांधीजींच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय.